सर्वप्रथम या नवीन ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी प्राध्यापक वाय पी शिंदे तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मागील लेक्चरचा आपण आढावा घेतला असता. मागील 5 ते 6 लेक्चर्समध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 पूर्णपणे अभ्यासलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 संकल्पनात्मक अभ्यास. यातील एकूण 12 संकल्पनांचा आपण आढावा घेतलेला आहे. या 12ही संकल्पनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर 5 मार्क्ससाठी टिपाद्यामध्ये विचारलं जातं. ब्रॉड क्वेश्चनमध्ये यातील काही शक्यतो विचारलं जात नाही. ठीक आहे, तर आज आपण प्रकरण क्रमांक 2 ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 जे आहे, पहिले जागतिक महायुद्ध. तर पहिले जागतिक आपल्याला 2 जागतिक महायुद्ध अभ्यासायचे आहे. सत्र 2 मध्ये देखील आपल्याला 2 म्हणजे दुसरं जागतिक महायुद्ध आहे आणि सत्र 1 मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध. आता प्रकरण क्रमांक 2 मध्ये याच्यामध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत. समजा पहिला जो मुद्दा आहे याच्या अंतर्गत प्रकरणाचं नाव आहे पहिले जागतिक महायुद्ध. याच्यामध्ये 4 आपण सब टॉपिकचा आढावा घेणार आहोत. त्यातील पहिलं आहे पहिल्या या जागतिक महायुद्धाची नेमकी कारणे काय होती किंवा पार्श्वभूमी काय होती. त्यानंतर या पहिल्या जागतिक महायुद्धाचे परिणाम किंवा त्याचा प्रभाव जगावर काय पडला याचा देखील आढावा आपण यातून घेणार आहोत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे पॅरिस शांतता परिषद 1919. पहिलं जागतिक महायुद्ध संपल्यानंतर विजित राष्ट्रांनी आणि पराजित राष्ट्रांनी एकत्र येऊन म्हणजे थोडक्यात ही पॅरिस शांतता परिषद जी पार पडली, तर त्या विजित राष्ट्रांनी वेगवेगळे तह याच्यामधून या परिषदेच्या मार्फत पराजित राष्ट्रांवर लादलेले दिसतात. आणि शेवटचा जो मुद्दा आहे राष्ट्रसंघ. म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने म्हणजे पुन्हा आता हे पहिलं जागतिक महायुद्ध इतकं भयानक होतं की त्याचे अतिशय विपरीत आणि दूरगामी परिणाम वेगवेगळे पडसाद जगावरती उमटलेले दिसतात. त्यामुळे अशा स्वरूपाचं भयानक युद्ध पुन्हा भविष्यात कधीही होऊ नये त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक शांतता प्रस्थापित करणारी एखादी संघटना असावी या गरजेतून ही राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापित होते. या 4 मुद्द्यांचा आढावा आपण यातून घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण प्रकरणाच्या प्रस्तावनेच्या स्वरूपात माहिती बघितली तर पहिलं जागतिक महायुद्ध 1914 साली सुरू झालेलं होतं. म्हणजे 1914 ते 18 या कालखंडामध्ये हे युद्ध घडून आलं. ते 20व्या शतकात घडून आलं. आता ते जागतिक महायुद्ध घडून आलं म्हणजे अगदी लगेच घडलं असं नव्हे, पण मग 20व्या शतकामध्ये हे पहिलं जागतिक महायुद्ध घडून आलं. दुसरं जागतिक महायुद्ध देखील याच शतकामध्ये घडून आलं आणि रशियन राज्यक्रांती ही याच शतकात घडून आली. म्हणून 20व्या शतकाला काय म्हटलं जातं तर संघर्षाचं शतक असं या शतकाची गणना केली जाते. आता या जागतिक महायुद्धाचा जर आपण विचार केला तर मानवी जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ घडून आलेली दिसते. संपूर्ण मानवी जीवनच या युद्धामुळे ढवळून निघालेलं दिसतं. अतिशय अवाढव्य व्यापक दूरगामी आणि विपरीत असे परिणाम जगाला भोगावे लागलेले होते. याचं स्वरूपच एक अतिशय भयंकर होतं, व्यापक होतं, अवाढव्य होतं. म्हणून याला जागतिक महायुद्ध असं म्हटलं जातं. थोडक्यात महायुद्ध, युद्ध आणि महायुद्ध. मग महायुद्ध का म्हटलं जातं तर त्याचं स्वरूप अतिशय भयानक, प्रचंड आणि व्यापक स्वरूपाचं होतं. आता मी सांगितलं की लगेच ते काय युद्ध घडून आलेलं नाही. 1914 ला सुरू झालं, लगेच 1914 ला काहीतरी कारण घडलं आणि युद्ध सुरू झालं असं नव्हे. अगदी 100 वर्ष मागे गेलं तर त्याची पार्श्वभूमी आपणास दिसून येते. मग असे काय घटक होते की ज्याच्यामुळं त्याची बीजे रोवली गेली थोडक्यात पहिल्या जागतिक महायुद्धाची.
जे आपण बघितलं तर 1870ला फ्रान्स आणि प्रशिया यांच्यामध्ये एक युद्ध झालं आणि या युद्धामध्ये काय झालं तर फ्रान्सचा पराभव झाला आणि फ्रान्सच्या पराभवानंतर फ्रान्सचे दोन प्रांत होते, अल्सेस आणि लॉरेन्स नावाचे. हे प्रांत जे होते ते काढून प्रशियास द्यावे लागले. म्हणजे थोडक्यात फ्रान्सवर कुठंतरी इथं अन्याय झालेला दिसतो. आता त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा 1871 जर्मनीचा उदय झालेला होता. म्हणजे जर्मनीचा उदय झाल्यापासून जगावर पहिल्या जागतिक महायुद्धाची सावली पडली असं देखील भाष्य केलं जातं. म्हणजे जर्मनीचा जागतिक पटलावर उदय झाला, या राष्ट्राचा उदय झाला आणि पर्यायानं जग हे या महायुद्धाकडे झुकत गेलं असं म्हटलं जातं. मग प्रिन्स बिस्मार्क जो होता तुमचा, याने देखील काय केलं, तुमचा तो फ्रान्सचा सम्राट नेपोलियन त्याच्या बाबतीत देखील अतिशय टोकाची भूमिका घेतलेली दिसते. म्हणजे फ्रान्स बाबत त्याने घेतलेली, त्या बिस्मार्कने घेतलेली भूमिका, तसेच वेगवेगळे झालेले गुप्त करार, म्हणजे ही जी कारणं होती, हीच पहिल्या महायुद्धाची बीजे मानली जातात, की याच्यामुळं पहिलं महायुद्ध घडून आलं. आता एक्झॅक्ट कालखंड जर तुम्हाला सांगायचा झाला तर 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918. येत आहे ना लक्षात? या कालखंडामध्ये 11 नोव्हेंबर 1918 या कालखंडामध्ये हे पहिलं जागतिक महायुद्ध लढलं गेलं. आता युरोपियन राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर या युरोपियन राष्ट्रांमध्ये या 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे त्यांच्यात एक साम्राज्य विस्तार आपला घडवून आणायचा असेल तर एक सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. त्यामुळे ही सत्ता स्पर्धा आणि त्याचवेळी त्या राष्ट्रामध्ये निर्माण झालेला राष्ट्रवाद, ही राष्ट्रवादाची जी भावना होती, याच्यातूनच पुढं जागतिक महायुद्ध घडून आलेलं दिसतं. म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणं अगदी आपण डिटेल बघत जाणार आहोतच पुढं, त्यात काही शंका नाही. मग या राष्ट्रांनी आता पुढील काळामध्ये काय झालं, यांच्यामध्ये जी सत्ता स्पर्धा निर्माण झाली, मग या सत्ता स्पर्धेतून काय झालं, आपापला जर लष्करी प्रभाव वाढवायचा असेल, आपलं सामर्थ्य वाढवायचं असेल, जगाच्या राजकारणात आपलं राष्ट्राचं नाव मोठं करायचं असेल, तर आपला लष्करी प्रभाव वाढवणं गरजेचं होतं. त्यामुळे यांच्यामध्ये राजकारण सुरू झालं, ज्याला गटातटाचं राजकारण असं म्हटलं जातं. मग या गटातटाच्याच राजकारणाने पुढं काय घडून आलं, एक दोन गट निर्माण झाले जगाच्या त्या युरोपियन राष्ट्रांचे. पहिला जो गट होता तो म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली यांचा जो गट होता, त्याला थोडक्यात त्रिराष्ट्र मित्र करार, यांच्यात तो करार घडून आलेला होता साधारणतः 1882च्या दरम्यान. त्याला त्रिराष्ट्र मित्र करार म्हटलं जातं. म्हणजे जर्मनी, लक्षात ठेवा पुढे या दोन गटामध्येच हा संपूर्ण जागतिक महायुद्धाचा संघर्ष आहे, त्यामुळे ही गटातील नावं लक्षात राहू द्या. नंतर अगदी हेही म्हटलं जातं की यामध्ये कोणता गट विजयी झाला, त्याच्यामुळे हे मी अगदी तिथं स्क्रीन शेअर करताना तुम्हाला तिथं अंडरलाईन केलंय बघा, वेगळ्या कलरमध्ये ते मी टाकलंय. जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली हा त्रिराष्ट्र मित्र करार, म्हणजे हा एक गट. आणि दुसरा जो गट होता इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया, याला त्रिराष्ट्र एकजूट करार म्हटलं जातं 1904च्या दरम्यान साधारण. तर ही जे दोन गट अस्तित्वात आले, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, आणि दुसरा म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, या परस्पर विरोधी दोन गटामध्ये पूर्ण युरोपची विभागणी आपणास झालेली दिसते. लक्षात येऊ द्या, लक्षात येतंय ना तुमच्या, हे दोन गट युरोपामध्ये अस्तित्वात आले आणि याच्या माध्यमातूनच पुढे काय झालं, जागतिक महायुद्धाची ठिणगी हळूहळू पडत गेलेली दिसते. मग एक तणावपूर्ण यांच्यातील जो वाद होता, यांच्यातील जो तणाव होता, यांच्यातील जो अविश्वास होता, याची जागा त्या 1914च्या पहिल्या जागतिक महायुद्धाने घेतलेली दिसते.
आता आपण समजा पुढं पहिला जो मुद्दा आहे महत्वाचा या प्रकरणातील, आपण 4 मुद्दे बघणार आहोत. त्याच्या अंतर्गत मी तुम्हाला पहिली ओळख करून दिली त्या 4ही मुद्द्यांची. आता पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे. अगदी ब्रॉडला पडला जातो बरं का हा प्रश्न, 15 मार्क्सला, 20 मार्क्सला. मग पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे काय होती की ज्याच्यामुळे पहिलं जागतिक महायुद्ध घडून आलं? आता असं म्हटलं जातं की हे जे पहिलं महायुद्ध होतं हे युरोप, आफ्रिका, आशिया या 3 खंडामध्ये लढलं गेलं. म्हणजे रणांगणापासून हजारो मैल दूर जे नागरिक होते, म्हणजे ज्यांचा वास्तविक पाहता या युद्धाशी कोणताही संबंध नव्हता, अशा नागरिकांच्या जीवनावर देखील या युद्धाचे विपरीत आणि दूरगामी परिणाम झालेले आपणास दिसतात. मोठ्या प्रमाणावर हानी झालेली दिसते. संपूर्ण जगाची जी गाडी होती ती त्या ट्रॅकवरून घसरलेली दिसते. म्हणजे संपूर्ण जनजीवनच हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं, जगच विस्कळीत झालेलं आपणास दिसतं. मग या पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे नेमकी काय होती? आता त्यातील सर्वात पहिलं कारण जर आपण बघितलं तर युरोपची 2 गटांमध्ये झालेली विभागणी. तर आपण बघतो की वाद आणि संघर्ष कसा होतो, अगदी एका गटामध्ये होऊ शकतं का? जेव्हा 2 गट तयार होतात, 2 मतप्रवाह तयार होतात, त्याच्यातूनच पुढे त्यांच्यात वाद निर्माण होत असतो. म्हणून मग जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली आणि इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया हे जे 2 गट झालेले होते, या 2 गटामध्ये युरोपची जी विभागणी झालेली होती, थोडक्यात ही विभागणीच पहिल्या जागतिक महायुद्धाचं कारण ठरली. म्हणजे आपण बघितलं मागे जाऊन अगदी तर 1870ला फ्रान्स-प्रशिया युद्ध झालं. मी अगोदर थोडं एक्सप्लेन केलेच आहे. त्याच्यात फ्रान्स पराभूत झाला. मग अल्सेस लॉरेन्स नावाचे जे प्रदेश होते फ्रान्सचे ते प्रशियाला देण्यास भाग पडलं. मग जर्मनीकडून काय झालं की गटातटाच्या राजकारणास सुरुवात झाली. तो बिस्मार्क तुमचा थोडक्यात. मग वेगवेगळे याने काय केलं की बाबा आपण फ्रान्सला आता त्रास दिलाय, मग फ्रान्स देखील आपला सूड घेतल्याशिवाय नंतर राहणार नाही. मग फ्रान्स एकटा कसा पडेल संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण युरोपामध्ये? तर मग वेगवेगळ्या राष्ट्रांशी अगदी वेगवेगळे गुप्त करार करण्यास या जर्मनीने सुरुवात केलेली दिसते. मग हे जे गटातटाचं राजकारण होतं याच्यातूनच एक तणावपूर्ण आणि अविश्वासाचं वातावरण जगामध्ये निर्माण झालेलं दिसतं. मग या 2 गटामध्ये पुन्हा ते गट पुन्हा ते हे लक्षातच राहू द्या, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी देखील असेच 2 गट आणि आताही असं जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली आणि दुसरा गट इंग्लंड, फ्रान्स, रशिया. तर याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली हा जो गट होता या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये पराभूत झालेला होता. ते अगदी आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोतच. मग यांच्यामध्ये जी स्पर्धा झाली, या 2 गटात जी विभागणी होऊन यांच्यात जी सत्ता स्पर्धा सुरू झाली, गटातटाचं जे राजकारण सुरू झालं, अविश्वासाच्या वातावरणाची जी निर्मिती झाली, याचीच जागा पुढे 1914च्या जागतिक महायुद्धाने घेतलेली दिसते. मग हे जे 2 गट होते याला थोडक्यात एकाला मित्र राष्ट्र म्हणतात आणि दोस्त राष्ट्र. आता तुम्ही मित्र राष्ट्र, दोस्त, पण ते ध्यानात ठेवा, पहिला जो त्यांच्यात तो मैत्री करार झाला जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटलीमध्ये, म्हणून मित्र राष्ट्र, आणि यांच्यामध्ये त्रिराष्ट्र करार घडून आला होता इंग्लंड, फ्रान्स, रशिया, म्हणून तो पुढे दोस्त राष्ट्र. अशा शब्द एकच वाटतो, दोस्त आणि मित्र काय वेगळा शब्द नव्हे, पण हे व्यवस्थित पुन्हा एकदा लक्षात असू द्या. मग या 2 गटातील जी विभागणी झालेली होती, सर्वप्रथम युरोपची जी विभागणी झाली या 2 गटामध्ये, सगळ्यात पहिलं हे कारण होतं की युरोपची 2 गटामध्ये झालेली विभागणी हे पहिल्या जागतिक महायुद्धाचं कारण मानलं जातं. कारण म्हणजे अगदी महत्वाचं कारण मानलं जातं. जर विभागणीच नसती तर पुढे काही वाद देण्याचा प्रश्न होता का? नाही. त्यामुळे ही जी युरोपची 2 गटातील विभागणी होती ही पहिल्या जागतिक महायुद्धाचं कारण मानली जाते. त्यानंतर दुसरं जे आहे लष्करी स्पर्धा. आता हे जे 2 गट होते जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली आणि दुसरं म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया, यांच्यातली तणावपूर्ण जी परिस्थिती होती, युद्धजन्य परिस्थिती होती, याच्यातून पुढे काय झालं, ज्याने त्याने आपली बाजू बळकट करण्यासाठी
लष्करी स्पर्धा म्हणजे लष्करी सामर्थ्यावर यांनी भर देण्याचा प्रयत्न केला. याच्यातूनच पुढं काय झालं, त्यांच्यामध्ये लष्करी स्पर्धा सुरू झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या जर्मनीने राष्ट्राने काय केलं, की सक्तीची लष्कर भरती सुरू केली. त्याच्यामुळे त्यांच्या लष्कराची संख्या प्रचंड वाढली. भांडवलदारांनी काय केलं, थोडक्यात जे भांडवलदार लोक होते यांनी तर डायरेक्ट शस्त्रास्त्र आणि दारुगोळा तयार करणारे कारखाने सुरू केले. मग हे कारखाने सुरू केले, मोठ्या प्रमाणावर त्या शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याचं उत्पादन होऊ लागलं. मग हा माल खपवायचा जर असेल तर यांनी काय अगदी त्या त्या राष्ट्राच्या सरकारला आपल्या हाती धरून काय, की नाही तुम्ही युद्ध करा, युद्ध करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला माल खपवायचा असेल ना, या भांडवलदारांच्या या वृत्तीमुळे देखील ती लष्करी स्पर्धा पुढे वाढत गेलेली दिसते. आता इंग्लंड राष्ट्राने रोझित नावाचं एक ठिकाण आहे, इथं आपलं नाविक तळ, प्रचंड असं नाविक तळ, एकदम सुसज्ज असं नाविक तळ रोझित या ठिकाणी उभारलेलं दिसतं. मग जर्मनीने कशाला माघार जावं, त्यांनी देखील त्या किल कालव्याची निर्मिती केली आणि मग तिथं ते युद्ध सराव वगैरे तो प्रकार सुरू झाला. म्हणजेच काय झालं, म्हणजे वेगवेगळे कारखाने, आर्मस्ट्रॉंग असेल तुमचा, आर्मस्ट्रॉंग म्हणजे हा तो शस्त्रास्त्र दारुगोळ्याचा कारखाना होता. नंतर स्कोडा व्हिस्पर नावाचा देखील एक कारखाना होता, याच्यातून शस्त्रास्त्र दारुगोळा यांची निर्मिती होत असे. म्हणजे वेगवेगळे अगदी विचारवंत देखील म्हणतात की युद्धाची बाजू घेताना की कोणत्याही युद्धाला थोडक्यात आपण काय म्हणतो, राष्ट्राला युद्धाचा विसर पडता कामा नये. म्हणजे राष्ट्राने आपण काय म्हणतो युद्ध सतत चालू ठेवावे, तेव्हा राष्ट्राची प्रगती होती, असं देखील काही विचारवंत आपले विचार मांडताना सांगतात. म्हणजे थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती हवी, तेव्हाच राष्ट्राची प्रगती होते. ज्या राष्ट्राला युद्धाचा विसर पडला त्याची अधोगती होण्यास नक्कीच सुरुवात झाली, असं विचारवंत आपले मत मांडतात. म्हणजेच काय थोडक्यात, की या दोन गटामध्ये आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी लष्करी स्पर्धा सुरू झाली, याच्यातूनच पहिल्या जागतिक महायुद्धाची बीजे रोवली गेली. येते ना लक्षात, त्यांनी म्हणजे आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्यास सुरुवात केली. त्याच्यात त्या भांडवलदारांचा तो शस्त्रास्त्र आणि दारू गोळ्यांचे जे कारखाने होते त्यांची सुरुवात. मग आपला माल खपवायचा असेल तर मग सरकारला सांगा बाबा, नाही नाही तुम्ही युद्ध करा, आवश्यक आहे, हा जो प्रकार होता. मग याच्यातून त्यांच्यात ती स्पर्धा वाढत गेली, दिवसेंदिवस स्पर्धा वाढत गेली. आपल्याला आपलं वर्चस्व जगावर टिकून ठेवायचं आहे ना आपल्याला, मग आपण शांत बसता कामा नये. कोणत्याही राष्ट्राची शक्ती कशावर डिपेंड असते, तर तुमच्या लष्करी सामर्थ्यावर. मग हे लष्कर जर आपलं प्रबळ असेल तर आपलं प्रगती होण्यास आपल्याला कोणीच आड येऊ शकत नाही. आपलं लष्कर जर स्ट्रॉंग असेल तर. म्हणजे या विचारातूनच ती लष्करी स्पर्धा या दोनही गटांमध्ये सुरू झालेली दिसते. पण ठीक आहे, त्यांच्यामध्ये ती लष्करी स्पर्धा सुरू झाली, पण याची जागा पुढे काय झाली, पुढे अगदी तणाव वाढत गेला. जशी जशी लष्करी स्पर्धा वाढत गेली तसं तसं त्यांच्यातील तो तणाव वाढत गेला आणि त्याच्यातूनच पुढं पहिल्या जागतिक महायुद्धाची बीजे रोवली गेली. हे देखील पहिल्या जागतिक महायुद्धाचं अतिशय महत्वाचं कारण मानलं जातं. जे पहिलं आपण बघितलं, पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणं आपण बघतोय. जगाची दोन गटामध्ये विभागणी झाली. पहिला म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली हा एक गट होता आणि दुसरा म्हणजे तुमचा फ्रान्स, इंग्लंड आणि रशिया हा एक गट होता. मग या दोन गटात जी युरोपची विभागणी झाली, याच्यातून त्यांच्यातील तो तणाव पुढं संपूर्ण जगाला पहिल्या जागतिक महायुद्धाकडे खेचून घेऊन गेला. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे लष्करी स्पर्धा. या दोन गटांमध्ये तणावपूर्ण वातावरणामुळे काय झालं, लष्करी स्पर्धा निर्माण झाली. आपलं सामर्थ्य जर टिकवायचं असेल, जगावर आधी सत्ता गाजवायची असेल, तर आपलं लष्कर प्रबळ करणं गरजेचं आहे. जसं जर्मनीने लष्कराकडं म्हणजे अगदी लष्कर भरती सुरू केली, इंग्लंडने देखील आपलं नाविक तळ त्यावेळी सुरू केलं आणि वेगवेगळ्या भांडवलदारांनी शस्त्रास्त्र दारुगोळा यांचे कारखाने सुरू केले. म्हणजे ही जी परिस्थिती होती, ही जी लष्करी स्पर्धा होती, ही पहिल्या जागतिक महायुद्धास कारणीभूत मानली जाते.
ठीक आहे. आज आपण प्रकरणाची ओळख थोडक्यात करून घेतली. याच्यात काय-काय आपण बघणार आहोत, कोणत्या मुद्द्यांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आपण शिकवण्यास सुरुवात केलेला आहे आज. पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे. त्याच्या अंतर्गत आपण 2 कारणं बघितली. युरोपची 2 गटामध्ये झालेली विभागणी आणि त्या 2 गटामध्ये निर्माण झालेली लष्करी स्पर्धा. या 2 कारणांचा आपण आढावा घेतला. अशी बरीच कारणं आहेत, ती आपण पुढील नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आज आपण इथे थांबूया. पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे आपण पुढील लेक्चरला कंटिन्युअसली करूया. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि वेळच्या वेळी अभ्यास